त्यानंतर ही जाळी काहीशी सैल पडली आणि त्यानंतर मागच्या बाजूला या तारामंगल सोसायटीच्या मागच्या बाजूला या बिबट्यानं धूम ठोकली आणि झाडाझुडपामध्ये तो गेलेला आहे। मात्र या दरम्यान त्याला डार्ट मारण्यात आलेला होता आणि तो डार्ट लागण्यात बहुधा यश आलेलं आहे असं कळतं आहे। आपण याबद्दलचे पुन्हा एकदा अपडेट जाणून घेऊयात। मुकुल आपल्या सोबत आहे। मुकुल, डार्ट या बिबट्याला बसल्याचं बहुधा या बिबट्याला डार्ट बसलेला आहे आणि हा बिबट्या अखेर त्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे। आपल्या टीव्ही स्क्रीनवरची आपण ही दृश्य पाहतोय। मुकुल, या बिबट्याला अखेर पकडण्यामध्ये जेरबंद करण्यामध्ये यश आलेलं आहे। नाशिककरांसाठी, महात्मानगर परिसरातल्या संपूर्ण रहिवाशांसाठी किती मोठा हा सुटकेचा निश्वास असणार आहे? निश्चितच खूप मोठा हा दिलासा मिळालेला आहे, कारण गेल्या 1 ते 2 तासापासून हा बिबट्या इथे धुमाकूळ घालत होता, नागरिकांवर हल्ले करत होता। वन विभागाचे कर्मचारी यात जखमी झालेले होते आणि हा बिबट्या पकडण्यामध्ये आता यश आलेलं आहे। ज्या इमारतीमध्ये बिबट्या शिरलेला होता त्या इमारतीमध्ये देखील त्याला डार्ट मारण्यात आला आणि त्यानंतरच हा बिबट्या पुढच्या दिशेला पळाला होता आणि आता हा बिबट्या बेशुद्ध करण्यामध्ये यश आलेलं आहे। आपण बघतोय मुकुल, नक्कीच तुम्ही थोडासा दम का आपण नागरिकांना, आपल्या प्रेक्षकांना देखील ही बातमी सांगूयात। नाशिककरांसाठी आणि महात्मानगर वासियांसाठी ही अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। ज्या बिबट्यानं या परिसरामध्ये गेल्या 2 ते 3 तासांपासून धुमाकूळ घातलेला होता, या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे। एबीपी माझाच्या स्क्रीनवर तुम्ही ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहत आहात। खुद्द आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे देखील ऑन फील्ड उतरलेले पाहायला मिळालेले होते। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 नागरिक देखील गंभीर जखमी झालेले होते। अगदी काही वेळापूर्वीच, एक 15 ते 20 मिनिटांपूर्वीची ही दृश्य। मात्र या दरम्यान हा बिबट्या ज्यावेळी तारामंगल सोसायटीच्या मागच्या बाजूला पळत जात होता त्यावेळेला या बिबट्याला डार्ट मारण्यात आला। मात्र हा बिबट्या पाठीमागे झाडाझुडपांमध्ये गेलेला होता, मात्र तिथे डार्ट बसल्यामुळे हा बिबट्या बेशुद्धच पडला आणि त्यानंतर आपण पाहूयात गिरीश महाजन काय बोलतायत। 2 लोकांवर अटॅक केला।